पुढची बातमी बघूयात। भाजपची आंदोलन करण्याची पात्रता नाही असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे। भाजपनं आंदोलन केलं आणि काँग्रेस आणि भाजप यांची जी काही काल कार्यकर्त्यांची खडाजंगी झालेली होती पुण्यामध्ये, यावरनं बच्चू कडू यांचं वक्तव्य आलंय। टिपू सुलतानहून राज्यात विषय वाढलेला आहे। मोठ्या प्रमाणावर शिवरायांसोबत तुलना केलेली होती। इंग्रजांच्या लढ्यात जे आहेत, इंग्रजांसोबत लढण्यात शिवरायांनंतर टिपू सुलतान होते असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय। काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष, त्यावर भाजपने आंदोलन केलं आहे, कसं पाहता? भाजपला आंदोलन करण्याची मला वाटतं त्यांची ते लायकी नाही किंवा त्यांची ते पात्रता नाही आहे। भाजपचे कित्येक आमदार म्हणा, काही तो कनेक्ट काय काय बोलला तेव्हा कुठे गेला? तो कोशियार बोलला होता तेव्हा कुठे गेला होता भाजप? कोशियारला लोकांनी तर पायदळी तुडवलं असतं, मग त्याच्या वेळेस भाजप का गप्प राहिलं? कोणत्याही महापुरुषाची तुलना एकमेकासोबत होऊच शकत नाही, हे लक्षात घ्या। ते आपापल्या ठिकाणी आपापल्या त्या कार्यकाळात त्या परिस्थितीत ते त्या ठिकाणी व्यवस्थित असतात। त्याच्यात ते तुलना करणं काही फार व्यवस्थित नाही आहे। टिपू सुलतानच्या ठिकाणी बरोबर आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे, पण त्याची तुलना करणं कोणाची ते मला वाटतं फार चांगलं नाही आहे। पण मला वाटतं भाजपवाले, तुम्हाला टिपू सुलतान तो आमचा अकोल्याचा देशमुख आहे भाजपचा, त्यानं तर ठराव घेतलाय का टिपू सुलतान सभागृहाला नाव द्या। मग तुम्ही केलं ते, तुम्ही MIM सोबत युती करता ते चांगलं आहे, बरोबर आहे, आणि आम्ही केलं असतं तर अब्दुल्ला बच्चू कडू झाला असता। पण BJPनं जर केलं, हां ते पात्र आहे, ते पवित्र आहे। MIM BJP युती चालतं या देशात, पण आम्ही केलेली चालत नाही। नालायक हे फक्त राजकारणासाठी